नमस्कार. आज आपण करणार आहोत पाटवडी आणि त्याचा रस्सा. अगदी मस्तपैकी पाटवडी भाजी खायला खूपच छान लागते. आणि पाटवडी बघू शकता किती छान पाटवडी तयार झालेली आहे आणि तर्रीदार रस्सा. तर सुरुवातीला आपण पाटवडी करायला घेऊया. तर कढईमध्ये एक छोटा चमचा तेल गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले फुलले ना की यामध्ये लगेचच कांदा घालायचा आहे. कांदा सुद्धा खूप आपल्याला परतून घ्यायचा नाहीये. अगदी थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत कांद्याला परतून घ्यायचा आहे. तर अगदी 1 मिनिटभर इथे कांदा आपण परतून घेतला की नंतर ह्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण ह्याची पेस्ट. तर इथे मी अर्धा चमचा आलं लसूण ह्याची पेस्ट घालतीये. ती सुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायची आहे. त्याचा थोडासा कच्चेपणा आहे ना तो आपल्याला घालवायचा आहे. तर अगदी अर्धा मिनिट मी कांद्यासोबत ही पेस्ट परतून घेतली. मग नंतर ह्यामध्ये लगेच आपल्याला मसाले घालायचे आहेत. इथे हळद पाव चमचा घेतलेली आहे, लाल तिखट 1 चमचा, धने जिऱ्याची पूड घालायची आहे, गरम मसाला घालायचा आहे आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आणि लगेच ह्यामध्ये कोथिंबीर सुद्धा घालायची. कोथिंबीर जर तेलामध्ये घातली ना तुम्ही खूप छान टेस्ट येते. म्हणून थोडीशी कोथिंबीर सुद्धा या मसाल्यासोबत मी तेलामध्ये घालते आणि ती सुद्धा परतून घेते. आता हे सगळं परतून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर पाणी किती घ्यायचं, जेवढं आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे ना तेवढंच पाणी घ्यायचं असतं पाटवडीसाठी. तर इथे मी 2 वाटी डाळीचं पीठ घेणार आहे वडी करण्यासाठी. तर तेवढंच मी 2 वाटी ह्यामध्ये पाणी घातलेलं आहे. पाणी आता सगळं मिक्स केलं आहे. आता याला छान खळखळ उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला मस्तपैकी उकळी आल्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ते सुद्धा मिक्स करून घेऊया. आणि आता लगेचच ह्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे. तर पीठ घालण्यापूर्वी गॅस जो आहे अगदी स्लो करायचा आहे आणि मगच यामध्ये पीठ घालायचं, नाही तर पिठाच्या अशा मोठ्या मोठ्या गुठळ्या तयार होतात. मग गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि मग 1 वाटीच पीठ टाकलेलं आहे सुरुवातीला. चांगलं ते पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग नंतर दुसरी वाटी जी आहे ना ती घालायचं आहे. तर आता मी हे थोडंसं मिक्स करून घेते आणि मग नंतर ही दुसरी वाटीसुद्धा ह्यामध्ये घालते. आता मात्र आपल्याला छान एकसारखं हलवत आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ज्या गाठी झालेल्या आहेत ना त्यासुद्धा आता मोडत आपल्याला हे पीठ चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता पाण्यामध्ये पीठ छान आपलं मिक्स झालेलं आहे. 2 वाटी पाणी आणि 2 वाटी पीठ अगदी योग्य प्रमाण आहे. आता हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यातल्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आणि मग झाकण ठेवायचं ह्याच्यावर आणि एक 10 मिनिटं मस्तपैकी याला वाफ आणून द्यायची आहे. म्हणजे आपलं पीठ हे छान शिजलं जाईल. आता याच्यावर झाकण ठेवते. आणि आता बरोबर 10 मिनिटानंतर आता आपण पीठ चेक करूया. मस्तपैकी आपलं हे पीठ पाटवडीचं शिजलेलं आहे. ताटात काढून घ्यायचं आहे. त्या ताटाला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आणि मग हे पीठ त्या ताटामध्ये काढायचं आहे. कढईला जे चिटकलेलं आहे, चमच्याला चिटकलेलं आहे, सगळं खरडून पीठ आपण ताटामध्ये काढून घेतलं. आणि आता चमच्याने किंवा असं पसरट वाटीने कशानेही तुम्ही आता हे पीठ छान थापून घ्यायचं आहे एकसारखं. अशा प्रकारे आपल्याला ह्याचे वड्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यामुळे सगळीकडे छान असं आपण हे एकसारखं पीठ हे थापून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं घालायचं आणि कोथिंबीर वरनं भुरभुरायची. त्याच्याने दिसायला तर वडी दिसते छान आणि टेस्टमध्ये सुद्धा अजून भर पडते. त्यामुळे मी इथे वरनं थोडंसं सुकं खोबरं टाकलंय आणि कोथिंबीर घालते आणि पुन्हा चमच्याने थोडंसं दाबून घेते म्हणजे ते चिटकून राहील त्याला वडीला. आता हे थंड करायला ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या आपण कट करणार आहोत. तर इथे आपण आपल्या आवडत्या आकारात इथे वड्या कट करून घेऊया. मी इथे ट्रायंगल आकारामध्येच वड्या कट करून घेते आणि पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्हाला आता मी वडी दाखवते. अगदी इझी आपल्या वड्या निघत आहेत आणि अगदी परफेक्ट अशी आपली ही पाटवडी तयार झालेली आहे. वाव, किती सुंदर दिसत आहे. अशीच खायला सुद्धा खूप छान लागते बरं का ही वडी. आता आपल्या पाटवड्या तयार झालेल्या आहेत. दिसतही सुंदर आहे, खायलाही खूप छान झालेल्या आहेत. आता त्याच प्रकारे आपण त्याचा रस्सा सुद्धा करायला घेऊया. तर आता पाटवडीचा रस्सा करण्यासाठी आपल्याला कांदा, ओला खोबरं लागणार आहे.
तर इथे मी 2 मोठे कांदे भाजून घेतलेले आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी खोबरं, तीळ घेतलेले आहे 2 चमचे, धने घेतलेले आहे 1 चमचा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आलं घेतलेलं आहे 1/2 इंच आणि मी इथे 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. जर मिरच्या तुमच्याकडे नसतील, नाही घेतल्या तरीसुद्धा चालेल. ह्या सगळ्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. आता वाटण आपलं वाटून झाल्यानंतर इथे आता मोठे 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे घालायचे 1 पाव चमचा, भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे फोडणीला. खूप छान लागते कढीपत्त्याने, रसाला टेस्ट मस्त येते. आणि नंतर आता ह्यामध्ये आपण वाटण घेतलेलं जे वाटण आहे ते या तेलामध्ये घालायचं आहे. तर वाटण वाटताना मी ह्यामध्ये 1 टोमॅटोसुद्धा घातला होता, ते तुम्हाला सांगायचं राहिलं. वाटण वाटतानाच त्यामध्ये 1 टोमॅटो चिरून टाकला आणि तो सुद्धा या वाटण्यासोबत वाटून घेतलेला आहे. आता हे सगळं वाटण तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनटं गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता तुम्ही, जवळपास 3 ते 4 मिनटं झालेले आहेत. मी मीडियम गॅसवर हे परतत होते आणि आता छान परतलं गेलेलं आहे आणि आता ह्याला तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये काही मसाले आपल्याला घालायचे आहेत. तर इथे मी हळद घालत आहे पाव चमचा, त्याचबरोबर तिखट आपल्या अंदाजाने, रस्सा आपल्याला किती तिखट पाहिजे त्या अंदाजाने. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घेतलेला आहे, 1 ते 1.5 चमचा किचन किंग मसाला यामध्ये घातला आहे आणि कांदा लसूण मसाला 1 अर्धा चमचा घातलेला आहे. तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मसाले मात्र आपल्याला ह्या मसाल्यामध्ये सोबत हे कोरडे मसालेसुद्धा चांगले परतून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्याला पाणी घालायची अजिबात घाई करायची नाही आहे. हे कोरडे मसालेसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत. तर इथे 1 ते 1.5 मिनटं मी मीडियम गॅसवर पुन्हा हे मसाले परतून घेते आणि मग ह्यामध्ये पाणी घालणार आहे. तर मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. रश्श्यासाठी आपल्याला ह्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, त्याने तर्री खूप छान येते. तर आता ह्यामध्ये आपण पाणी घालूया. तर आपल्याला किती रस्सा पाहिजे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. तर थोडासा हा रस्सा आहे ना पातळ झाला तरी काही हरकत नाही, कारण जे आपण पाटवडी या रश्श्यामध्ये जेव्हा सोडतो ना तेव्हा तो रस्सा आपोआपच दाटसर होतो. त्यामुळे थोडासा पातळसर झाला तरीसुद्धा काही हरकत नाही. मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ह्यामध्ये सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आता, आणि मीठ घालून झाल्यानंतर आता याला छान एक उकळी आणायची आहे. खळखळ अशी ह्या रस्स्याला उकळी आणायची आहे. आत्ताच बघा तुम्ही, रंग रस्स्याचा किती सुंदर दिसते. उकळी आल्याच्या नंतर अजूनच त्याचा भन्नाट असा रंग येतो आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते ही भाजी. तर आता इथे रस्स्याला छान उकळी आलेली आहे. वरनं पुन्हा याच्यावर थोडंसं तुम्ही खोबरं कोथिंबीर घालू शकता, अजून त्याच्याने टेस्ट छान येते. जेव्हा काही भाजी नसेल किंवा त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो की नेहमी त्याच ठरलेल्या भाज्या, तेव्हा ही पाटवडीचा रस्सा तुम्ही एकदा नक्की करा. खूप घरच्यांनासुद्धा खूप आवडेल आणि आपल्यालाही काहीतरी वेगळं टेस्ट. त्यामुळे तुम्ही नक्की ही भाजी एकदा करून बघा. मी याच्यात आता रस्स्याला उकळी आल्यानंतर पुन्हा ह्याच्यात मी थोडंसं खोबरं वरनं घातलं आहे आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर मला दिसत असेल तर्री बघा किती छान आलेली आहे रश्श्याला. आता इथे मी गॅस बंद करते आहे आणि आता ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भाताबरोबर पण खूप छान लागते. तुम्हाला तर्री दाखवते, मस्त तर्री आलेली आहे. आता आपण सर्व करूया. तर सर्व करताना आधी प्लेटीमध्ये पाटवडी वाढून घ्यायची आणि मग त्याच्यावर गरमागरम असा रस्सा टाकायचा आहे. वाव. आणि मग वरनं पुन्हा वाटलं आवडत असेल तर खोबरं घाला, कोथिंबीर पुन्हा थोडी थोडी वरनं घातली सजावटीसाठी तरी चालेल. भाकरी वाढलेली आहे, तोंडी लावायला कांदा टोमॅटो सोबत लिंबाची फोड दिलेली आहे. खूपच सुंदर असं हे जेवण आहे. नक्की एकदा करून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.